आमचा छोटा पॅकेज बडा धमाका. कशा दिसतंय आमच्या अनुताई. बघा अनु मागे फिर. ओहो जलवा फिरा की पूर्ण. आहा. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. नाही स्प्राईट नाही की चला, मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यासोबत आज सगळं आवरलेलं आहे आणि आजचा छानसा मेनू आहे. आजचा मेनू काय आहे? बटाट्याची भाजी आणि नाश्त्याला डोसा बनवलेला आणि बटाट्याची भाजी केली होती. मग चपाती, आहोना चपाती लागते त्याच्यामुळे मग चपाती. आता आहो निघाले आहेत ड्युटीवर आणि आशुताई निघाल्या आहेत तर फिरायला. कुठे जाऊन ओ तर चला, काम आवरलेलं आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, भांडी बिंडी सगळं झालेलं आहे. आशुताईंनी सगळ्या ओटा चकाचक केलेला आहे आणि हो त्यांचे शोधाशोध चालले. खाऊ काय न्यायचा काय घ्यायचं ते चाललंय बघायचं. आणि मी जाणार आहे संध्याकाळी खानापूरला. अनुचं आणि स्वराचं डान्स आहे तर त्यांचं मेकअप करायला, पण ते संध्याकाळी जाणार आहे. आता ही लोकं निघाली आहेत आणि मी मस्त थोडा वेळ आराम करणार आहे आणि मग संध्याकाळी उठून मग निघणार आहे. तर छान अशी सकाळ आणि त्यासोबत सकाळची जी गडबड असते ती तुम्हाला दाखवते. पक्ष्यांचा किलबिलाट आणि इथे चहा, इथे डोसा आणि मस्त डोसासोबत बनवलेली आहे गरमागरम बटाट्याची भाजी. तर ही झाली नाश्त्याची तयारी. या मंडळी नाश्ता करायला. आशुताई काल एका ट्रीपवरून आल्या आणि आता दुसऱ्या ट्रीपला निघालेली आहे आणि आता बापूंकडून पुन्हा एकदा पैसे घेतलेले आहेत. बाई 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 बाई. आशुताई मग आता कुठे दौरा? कोकण मालवणला चालली मी. मालवणला मज्जा मज्जा. आहो बाय. स्नो बघ कसं सुस्तवलंय. स्नो स्नो. अचानक पावसाने लावली हजेरी. माझी थोडी पळापळी झाली कारण कपडे वाळत घातले होते तर पटकन जाऊन कपडे हे केले. मातीचा वास तर किती सुंदर होता. आणि बघा हा पाऊस एक दिवसाआड येतो आहे आणि नेहमीच म्हणजे एक दिवसाआड येऊन ह्याच टायमिंगला येतो दुपारनंतरच. आणि आता सुरुवात झाली. तर बघूयात आज तरी गारा बघायला मिळत आहेत का. खरं तर आरामच करत होते, झोपलेच होते, पण पावसाच्या आवाजाने म्हणजे चैतन्याने उठवलं आणि पळत जाऊन पटकन कपडे काढली, वाळत घातलेली. आता झोप तर काय परत येणार नाही, पण बघूयात आज आपल्याला गारा बघायला मिळत आहेत का. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे खानापूरला जायचं आहे. स्वराने अनुचा मेकअप, त्यांचा डान्स आहे. पाऊस तर येतो इथे आहे चालू, त्यांच्या तिकडे थांबला आहे म्हणतात. आता बघूयात गेल्यानंतर कळेल. चला तर निघतो आहोत खानापूर. चला, स्वरा मॅडम इथे रेडी झालेले आहेत आणि छान असा तिचा हा लुक. स्वरा मागे फिर, पूर्ण फिर. तर छान अशी तिची ड्रेपरी. आणि आता अनुताई बसलेल्या आहेत छोट्याशा. सामी डान्स आहे त्यांचा, आहे ना. आता त्यांचा नट्टापट्टा करायचा आहे की नाही. आता स्वराचा मेकअप कसा वाटला सांगा. आता मी अनुचा करते तोपर्यंत मेकअप. हां, हॅलो. आमचा छोटा पॅकेज बडा धमाका. कशा दिसतंय आमच्या अनुताई. बघा अनु मागे फिर. ओहो जलवा फिरा की पूर्ण. आहा राडाच. सामे आणि कोणतं गाणं आहे? सामी आणि शेतकरी. शेतकरी म्हणजे काय गाणं काय? होय, त्याला कुठला आहे ड्रेस? दुसरा आहे का? हां, त्याच्यावर पण फोटो काढा काय. छान छान आणि मस्त. बेस्ट ऑफ लक. चिकनी दिसतीस लय. चला, आम्ही आलो आहोत घरी आणि हे बघा आमचे स्नो बाबा लगेचच आले आहेत. स्नो चल घरात. काय पाहिजे स्नो? स्नोला काय पाहिजे? स्नोला पाहिजे खाऊ. टी व्ही चालू केलंस रे. तर आम्ही आलो आहोत खानापूरहून आणि मुलींचे छान असे मेकअप केले, तुम्ही पाहिलाच आहे.
तर खूप छान दिसत होत्या, गोड दिसत होत्या. मुळातच त्या दिसायला खूप गोड आहेत आणि त्यात मेकअप केल्यावर तर काय बोलायलाच नको. पण आत्ता थोडा म्हणजे लेट झालं होतं आणि त्यांचं टायमिंग जवळ आलं होतं, त्याच्यामुळे गडबड होती म्हणून मग जास्त काही असं केलं नाही, किरकोळच फक्त केला. पण तरीही खूप छान असं दोघींचाही मेकअप झाला. अनुला ती साडीच तिला आवरायचं तिला हे होईना पण छान वाटत होती, खूप गोड दिसत होती. दोघीही खूप छान दिसत होत्या. डान्स बघायला नाही थांबलो कारण एकतर पाऊस आणि पुन्हा येऊन स्वयंपाक. मम्मीचं प्रथमेशचं चाललेलं पूनमचं वगैरे की जेवण करून जा जेवण करून जा, पण नको म्हटलं चला घरी. आणि आता मस्त असं चपाती करते. सकाळची बटाट्याची भाजी आहे थोडीशी आणि पुन्हा आता काहीतरी थोडीशी भाजी करते, भात लावते आणि मग स्वयंपाक आवरून घेते मस्तपैकी. तर चला पहिलं काम आवरते आणि मग हे करते. बाजार राहिला आहे हा अर्धा भरायचा. आणि हे आमच्या स्नो पप्पा, हे आमचे स्नो पप्पा. काय पाहिजे? दूध देऊ तुला? देऊ नक्क. तर चला त्याला दूध देते आणि स्वयंपाक आवरून घेते. आवरला आणि येऊन बसले जरा हॉलमध्ये. तर हे येडं बघा कसं पसरलंय. स्नो स्नो कुठे जागा मिळेल तिथे आपलं मस्तपैकी ताणून द्यायची आहे की नाही. स्नो कसं झोपलाय बघा बोका. अय लाडोबा, मी नाही घेणार तुला मांडीवर, नाही घेणार. नुसतं लडबड करतं मध्ये 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 मध्ये. झोपू द्या झोपू द्या. मंडळी आत्ताच जेवण झालेलं आहे आणि म्हटलं थोडासा फेरफटका मारावा. पण बाहेर खूप थंडी वाजते आणि खूपच एकदम वातावरण असं एकदम थंड थंड झालं. आणि पाऊस पडल्यामुळे तुम्ही ते बघू शकता, पाऊस पडल्यामुळे पूर्ण आज तर पाणी मारायचं तर लांबच, पण इतका पाऊस झाला आहे की प्रमाणाच्या बाहेर. आणि गाड्यांच्या जागेवरचं तेवढं फक्त म्हणजे ते असं सुख दिसतं तुम्हाला आणि बाकी म्हणजे चांगलाच पाऊस पडलेला दिसतो. पण खानापूरला एवढा पाऊस नाही झाला आणि इकडे भरपूर पाऊस झाला. खानापूरला आज मी गेली होती तर तिकडे काहीच नाही. ओझरड्याच्या पुढे गेल्यानंतर ओझरड्याच्या पुलापर्यंत पाऊस आणि पूल क्रॉस केल्यानंतर काहीच पाऊस नाही आहे. पोरींचा मेकअप वगैरे केला, दोघींनाही तयार केलं. अनुचे 2 डान्स आहेत आणि स्वराचे 3. तर त्यासाठी त्यांना तयार केलं, पण थांबले नाही, लगेच आले घरी. त्याच्यामुळे मग आल्यानंतर मग जेवण वगैरे म्हणजे पटकन जेवण बनवलं. तुम्हाला मी सांगितलंच काय बनवणार आहे मेनू तो. आणि पटकन जेवण बनवलं, जेवण वगैरे केलं आणि म्हटलं थोडंसं आता बाहेर फिरावं. पण बाहेर काय मला नाही वाटत आहे की म्हणजे कारण खूप थंडी वाजते, बाहेर थांबायलाच नको वाटतं. रोडच्या गाड्या जातात, ते लाईट दिसते, भारी वाटतं. तर आणि ना थोडंसं वातावरणामुळे कसकस आल्यासारखं सुद्धा वाटतं. तर असं वाटतं की आरामच करावा. पण वातावरण तर खरंच खूप छान आहे. आभाळ तर तुम्ही बघू शकता किती भारी दिसते. म्हणजे पाऊस पडून गेला आहे आणि पूर्ण मोकळं असं वातावरण झालेलं आहे. म्हणजे आभाळ पूर्ण असं मोकळं झालेलं आहे, पण छान वाटतं असं. चला आज काही राऊंड नाही मारत आहे, थोडा वेळ घरातच बसते आणि मग आरामाला जाते. मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता खूप कंटाळा आलेला आहे अक्षरशः. आणि आता असं वाटतं की आत्ताच जाऊन म्हणजे पडावं. आणि थोडंसं वातावरण म्हणजे बदल असल्यामुळं ना तब्येत पण थोडी नरम गरम होते. त्यामुळे आत्ता असं वाटतं मला कणकणी आल्यासारखं आणि डोकं वगैरे जड झालेलं आहे आणि अंगही गरम झालेलं आहे. तर असं वाटतं की आता जाऊन म्हणजे लवकर पडी मारावी. तर आजचा व्हिडिओ आपला हा छोटासाच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. अजून आलेले नाही आहेत आणि त्यांचीच वाट बघत बसलेली, पण अजून काही आलं नाही. तर उशीर होईल शाळेत त्यांना यायला. तर बाकीची तर कामं सगळी आवरलेली आहेत. आता असं वाटतं की खरंच जाऊन आराम करावा. आणि स्नो पण आत्ता गेला आहे कुठे बाहेर आणि त्याने काय केलं तुम्हाला एक गंमत दाखवते. आपण शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ना, त्याच्या पाठीमागे मी ते मोरपंख खाली पडेल तुम्हाला दिसतात. तर ते ना मी असं पूर्ण असं म्हणजे ते असं लावल्यासारखं मी ते म्हणजे ठेवलं होतं
आणि तो काय करतो, तो तिथे चढतो वर आणि त्या पिसाऱ्यांबरोबर खेळत खेळत ते सगळं खाली पाडून टाकतो. कारण त्याची ही तिसरी वेळ आहे. मी उचलून ठेवते आणि तो तिथे पाडतो. तुम्ही तिथे बघू शकता. एकच मिनिट दाखवतो. हे बघा, पूर्ण पिसारा खाली, म्हणजे जेवढी पण आहेत मोरपंख आहेत तेवढे सगळे खाली पाडलेले आहेत. आणि त्याचा तो दंगा चालूच असतो. तर आता गेला बाहेर, बराच वेळ तिथे सुस्तावलेला, येऊन अंगावर बसला मांडीवर आणि सगळ्या कपड्यांना केस त्याचे लागलेले आहेत. तर आता गेला बाहेर. आता बाहेरून थोडासा फिरून वगैरे येईल, थोडासा खाऊ खाईल आणि पुन्हा मग सुस्तावेल. त्याचा तेवढाच उपयोग असतो त्याला, दुसरं काही म्हणजे हेच होत नाही. तर असो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा.